हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 2 मधला सिमिलरिटी हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.4 सोडू. त्यातला हा पहिला प्रश्न. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. म्हणजे दोन ट्रायंगल्स दिलेत आणि त्यांच्या एरियाचा रेशो विचारला. आता ते जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचा जो एरिया आहे त्याच्यासाठी दोन अक्षरे घेऊया आपण. सो लेट A1 and A2 be areas of those two triangles and आता त्यांचे दोन साइड्स पण दिलेत त्याच्यासाठी अक्षर आपण S1 आणि S2 घेऊया. and S1 and S2 be their corresponding sides. मग ह्या जर दोन करस्पॉन्डिंग साइड्स असतील तर त्यांचा रेशो आपल्याला प्रश्नात दिला आहे. सो S1:S2 that is equal to 3:5 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला असं दिले की these two triangles are similar. So if these two triangles are similar, then the ratio of their areas A1 divided by A2 is equal to S1 square divided by S2 square. म्हणजे दोन जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या रेशोच्या स्क्वेअर इतका असतो. and the reason is areas of similar triangles. तर या प्रॉपर्टीनुसार आपण हे लिहू शकतो. आता याच्यामध्ये S1 divided by S2 हे आपल्याला दिलेलं आहे. इट इज 3:5. मग 3 divided by 5, 3:5 म्हणजे 3 divided by 5 त्याचा स्क्वेअर जर केला तर 3 square 9, 5 square is 25. So this is the ratio of their area, that is A1 divided by A2 is equal to 9 divided by 25. That is the ratio of their areas. That means A1 is to A2 is equal to 9 is to 25. So this is the answer of this question. This is the next one. If triangle ABC is similar to triangle PQR and AB is to PQ is 2:3, then fill in the blanks. इथे आपल्याला असं दिले की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवाइडेड बाय. आता इथे AB ही साइड घेतलेली आहे, मग त्याची करस्पॉन्डिंग साइड PQ येईल. सो इन द डिनॉमिनेटर वी शुड हॅव PQ स्क्वेअर. आणि हे कशावरून लिहू शकलो आपण? बिकॉज these two triangles are similar. So if two triangles are similar, then the ratio of their areas must be equal to ratio of squares of the corresponding sides. So AB square by PQ square. AB divided by PQ is given to be 2 divided by 3. So 2 square divided by 3 square. 2 square 4 male, 3 square is 9. So this ratio would be 4 divided by 9. Okay, next question. Again, this is the question based on similar triangles. Here it is given that these two triangles are similar. Triangle ABC is similar to triangle PQR. Area of triangle ABC is given, area of triangle PQR is given, and from that we have to fill in the blanks. आता इथे हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दिलेत. असं जर असेल तर यांचा जो एरिया आहे तो आपण रेशोच्या फॉर्म मध्ये लिहूया. दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज गिवन टू बी 80, ते न्यूमरेटर मध्ये लिहिलं, आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज गिवन टू बी 125, ते डिनॉमिनेटरला लिहूया. आता याच्यावरून AB बाय PQ अल्टिमेटली आपल्याला काढायचा आहे. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा जो एरिया आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, हा जो रेशो आहे तो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असणार आहे. म्हणजे AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर. कारण या दोन त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण घेऊ. आता हा जो रेशो आहे तो आपण इथं काढलेला आहे एरियाचा, 80 डिवाइडेड बाय 125. तो लेफ्ट हँड साइडला घेऊया. दॅट इज इक्वल टू AB स्क्वेअर डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊन आपण AB बाय PQ ची किंमत काढू शकतो, पण इथं 80 आणि 125 हे काही परफेक्ट स्क्वेअर नाही. मग याला कशानं भाग जातोय का आपण बघूया पहिल्यांदा. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी 5 न भाग जाईल. जर 80 ला 5 न भाग घालवलं तर 16चा भाग जाईल, आणि 125 ला भाग घालवलं तर 25चा भाग जाईल. सो वी गेट 16 divided by 25 by simplifying, that is equal to AB square divided by PQ square. Now we can take square root on both these sides. मग लेफ्ट हँड साइडला 16 चा स्क्वेअर रूट 4 येईल डिवाइडेड बाय 25 चा स्क्वेअर रूट 5. ऑन द राइट हँड साइड ऑल्सो AB स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट AB येईल, आणि PQ स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट PQ येईल. म्हणजे AB डिवाइडेड बाय PQ आपल्याला 4/5 मिळालं. त्यामुळे या ज्या रिकाम्या जागा आहेत तिथं असणार आहे 4 divided by 5. In this question, triangle LMN is given to be similar to triangle PQR
and this is the relation given in between area of triangle PQR and area of triangle LMN. So we have to start with that. That is, we are given 9 into area of triangle PQR, that is equal to 16 into area of triangle LMN. मग आपण ह्यातले जे 16 आहेत ते लेफ्ट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जातील, आणि राईट हँड साइडला एरिया ऑफ ट्रायंगल LMN तसाच राहील न्यूमरेटरला. लेफ्ट हँड साइडचे एरिया ऑफ ट्रायंगल PQR जर राईट हँड साइडला घेतला तर तो डिनॉमिनेटरला जाईल, दॅट इज डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता इथं हा रेशो आपल्याला या दोन ट्रायंगलचे मिळाला, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत, सो वी स्टार्ट विथ दॅट इज ट्रायंगल LMN is similar to triangle PQR. मग हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जो एरिया आहे त्यांचा रेशो, दॅट इज ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल LMN डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, that must be equal to the squares of corresponding sides of these two triangles. आता QR दिलेले आहे, मग त्याची corresponding side MN घेऊया. So MN square divided by त्याची corresponding side denominator ला येईल QR square. And why is this? Because the property of areas of similar triangles. तर त्या प्रॉपर्टीनुसार आपण हे लिहू शकलो. आता याच्यातल्या किमती आपल्याकडे आहेत ते ठेवूया, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. इक्वेशन 1 मध्ये आपण काढलेली किंमत 9/16 ती लेफ्ट हँड साइडला ठेवूया, दॅट इज इक्वल टू MN ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे MN स्क्वेअर तसंच ठेवू, डिवायडेड बाय QR ची व्हॅल्यू दिलेली आहे 20, ती डिनॉमिनेटरला ठेवूया, त्याचा स्क्वेअर होईल. तर पहिल्यांदा या दोन्ही साइड्सचा आपण स्क्वेअर रूट घेऊया, म्हणजे मग सिम्प्लिफाय करणं जास्त सोपं जाईल. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3 divided by square root of 16 is 4 is equal to MN square, त्याचा स्क्वेअर रूट येईल MN, divided by 20 square, त्याचा स्क्वेअर रूट 20. आता 3 divided by 4 into 20 राईट हँड साइडला डिनॉमिनेटरला आहे, ते जर न्यूमरेटरला घेतले तर लेफ्ट हँड साइडला घेतले तर न्यूमरेटरला जाईल, दॅट इज इक्वल टू MN. इथे 4 न भाग घालू, 4 × 5 20, 5 into 3 15 is equal to MN, that is the length of segment MN is 15. So this is the answer of this question. Next question is, areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. If a side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of bigger triangle. आता इथे दोन ट्रायंगल्स आहेत, तर दोन ट्रायंगलसाठी दोन ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याच्यासाठी दोन अक्षर आपण घेऊया. सो लेट A1 A2 हे दोन एरिया झाले त्या दोन ट्रायंगल्सचे, आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सला अक्षर आपण S1 आणि S2 घेऊया. सो लेट A1 A2 and S1 S2 be the areas of two triangles. Areas and sides of these two triangles. असं जर असेल तर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजेच यांचा जो एरिया आहे त्यांचा रेशो A1/A2 दॅट मस्ट बी इक्वल टू S1 स्क्वेअर डिवायडेड बाय S2 स्क्वेअर, अँड दिस इज बाय प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यातल्या A1 ची व्हॅल्यू आपण 225 घेऊया, म्हणजे A1 हा बिगर ट्रायंगल असं कन्सिडर करूया, म्हणजे त्याचा एरिया जास्त असणार आहे, आणि A2 हा स्मॉलर ट्रायंगल आहे, त्याचा एरिया 81 दॅट इज इक्वल टू, मग S1 म्हणजेच काय तर बिगर ट्रायंगलची साइड जी आपल्याला दिलेली नाही ती काढायची आहे, मग S1 स्क्वेअर तसंच ठेवूया, डिवायडेड बाय S2 म्हणजेच द साइड ऑफ अ स्मॉलर ट्रायंगल विच इज गिवन टू बी 12, त्यामुळे इथं 12 त्याचा स्क्वेअर होईल. पहिल्यांदा स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही साइडचा, 225 चा स्क्वेअर रूट 15 डिवायडेड बाय 81 चा स्क्वेअर रूट 9, S1 स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट S1 डिवायडेड बाय 12 स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट 12. 15 डिवायडेड बाय 9 हे 12 लेफ्ट हँड साइडला घेऊया, न्यूमरेटरला जातील, दॅट इज इक्वल टू S1. इथे 3 न भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चौक 12, पुन्हा 3 न भाग जाईल, 3 5 15, 5 into 4 20 is equal to S1, it is S1 is equal to 20 centimeter. So this is the length of the side of the bigger triangle. The next question, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2, if AB is equal to 4, find D.
So as these two are equilateral triangles given, so if there are two triangles which are equilateral, we know that two equilateral triangles are always similar. कुठलेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल हे सिमिलरच असतात. त्यामुळं हे जे दोन ट्रायंगल्स दिलेत, जे इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत ते सुद्धा सिमिलर असले पाहिजेत. सो विल स्टार्ट विथ दॅट वन. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. मग असं जर असेल तर त्यांचा जो एरिया आहे, त्यांचा रेशो इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF. हा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर इतका असणार आहे. मग इथं साईड AB दिलेली आहे, न्यूमरेटरला आपण AB घेऊया त्याचा स्क्वेअर. मग त्याची करस्पॉन्डिंग साईड काय होईल तर D स्क्वेअर. याचं रिझन लिहायचं. हे कशावरून आपण लिहिलं तर दिस इज बिकॉज एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DEF which is given to be 1:2 म्हणजेच 1/2. that is equal to AB स्क्वेअर. AB ची व्हॅल्यू दिली आपल्याला 4, तिथं ठेवूया, डिवायडेड बाय D स्क्वेअर. ओके, आता इथं सुद्धा दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट आपण घेऊ शकतो. लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरमध्ये 1 आहे, त्याचा स्क्वेअर रूट 1 येईल, आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, विच इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, मग त्याचा स्क्वेअर रूट √2 मिळेल. दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडला 4 स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट 4 डिवायडेड बाय DE स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट D. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. DE इंटू 1 दॅट्स D इज इक्वल टू 4 इंटू √2 म्हणजेच 4√2. So this is the length of segment D. Next question is in the form of activity. From the figure, the question is PQ is parallel to DE. Here PQ is parallel to D. Area of triangle PQF is given. हा जो smaller triangle आहे त्याचा एरिया दिलेला आहे which is 20 units. The length of PF is twice DP. म्हणजे PF ही जी लेंथ आहे ती DP च्या डबल आहे. म्हणजे DP 4 असेल तर PF 8 असणार आहे, असं आपल्याला दिलं ह्या प्रश्नात. आणि त्याच्यावरून आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE, हा जो क्वाड्रिलॅटरल मिळतोय आपल्याला DPQE, त्याचा एरिया काढायचा आहे. आणि त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला, फक्त ती पूर्ण करायची. आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 युनिट्स हे दिले पहिलं. PF इज इक्वल टू 2DP विच इज ऑल्सो गिवन. आता इथे ॲज्युम असे केले की DP इज इक्वल टू X. मग DP जर X असेल तर PF त्याच्या डबल म्हणजे 2X असणार, जे इथं दिलेलंच आहे. आपल्याला पुढच्या स्टेपला पहिल्यांदा पहिली रिकामी जागा भरायची, वेअर DF इज इक्वल टू DP प्लस डॉट डॉट असे दिले. मग हा DF सेगमेंट आहे, तर DP आणि PF ची बेरीज केली तर DF मिळणार आहे, म्हणजे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल PF. आता या दोन्हींच्या किमती आपण वर ॲज्युम केलेल्या आहेत. DP म्हणजेच X आहे, तिथं ठेवूया. PF म्हणजेच 2X आहे, आणि त्यांची बेरीज X प्लस 2X 3X येईल ती दिलेलीच आहे. आता पुढच्या स्टेपला here two triangles are considered, triangle FDE and triangle FPQ. FDE म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि FPQ म्हणजे हा लहान ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगलचा विचार केला आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट असं लिहिलं, अँगल FDE इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डॉट डॉट बिकॉज ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे आपल्याला कारण दिले आणि त्याच्यावरून हा दुसरा अँगल शोधायचा. मग डायग्राममध्ये अँगल FDE म्हणजे हा अँगल, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असेल तर FPQ, कारण आपल्याला असं दिलंय क्वेश्चन मध्ये की PQ इज पॅरलल टू D. मग PQ आणि DE जर पॅरलल असतील आणि DP त्यांची ट्रान्सव्हर्सल असेल तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतील. मग एक अँगल FDE असेल तर दुसरा असणार आहे FPQ. इन द सेम वे अनदर अँगल इज FED, हा एक अँगल आहे, मग त्याचं करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे FQP. त्यामुळे इथं अँगल FQP असेल बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स. आता या दोन ट्रायंगल्सचे हे दोन्ही अँगल्सच्या पेअर कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स ए टेस्टनं सिमिलर असणार, जे इथं दिलेलेच आहे. सो नाव इफ these two triangles are similar, then the ratio of their areas, that is area of triangle FDE divided by area of triangle FPQ, that is equal to, मग FDE याची जी साईड आहे ती DF घेऊया, त्याचा स्क्वेअर असेल, डिवायडेड बाय FPQ, त्याची करस्पॉन्डिंग साईड कोणती असणार आहे तर PF, त्याचा स्क्वेअर. मग DF स्क्वेअर म्हणजे काय, DF ची लेंथ आपण इथं काढलेली आहे 3X, सो 3X स्क्वेअर इथं केलेलंच आहे, डिवायडेड बाय PF स्क्वेअर म्हणजे 2X स्क्वेअर. मग हे सिम्प्लिफाय करूनच दिले आपल्याला, त्याची व्हॅल्यू येणार आहे 9/4. त्यामुळे आता ही व्हॅल्यू आपल्याला या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणून मिळाली. आता हे पुढे आपण सोडवलं म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल FDE लेफ्ट हँड साईडलाच ठेवला आणि डिनॉमिनेटर मधला एरिया ऑफ ट्रायंगल FPQ तो जर राईट हँड साईडला घेतला तर न्यूमरेटरला जाईल. सो 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल FPQ.
आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल FPQ म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल PQF जो दिलाय 20, त्यामुळे या बॉक्समध्ये 20 ठेवूया. इथे 4 ने जर भाग आला तर 4 पंचे 20, सो 9 × 5 45. सो दिस इज द एरिया ऑफ ट्रायंगल FDE, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे मोठा FDE त्याचा एरिया 45 मिळाला. आता प्रश्नाकडे आपल्या येऊया. याच्यात आपल्याला विचारले की एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE, हा DPQE जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा एरिया किती असणार. त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल्स आहेत, एक हा मोठा FDE आणि दुसरा FPQ. जर या मोठ्या ट्रायंगल मधून लहान ट्रायंगल सबट्रॅक्ट केला तर हा क्वाड्रिलॅटरल उरतो. आता ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपल्याकडे आहे. सो बाय दॅट वी कॅन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE दॅट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE, म्हणजे हा मोठा ट्रायंगल त्याच्यातून लहान ट्रायंगलचा एरिया वजा करायचा. सो एरिया ऑफ ट्रायंगल FDE वी हॅव फाउंड टू बी 45, त्यामुळे इथे किंमत 45 ठेवूया, मायनस एरिया ऑफ ट्रायंगल FPQ which is given to be 20. So 45 minus 20, 25. So this is the area of quadrilateral DPQE.